इन्शुरन्सवर आतापासून जीएसटी लागणार नाही. भारतीय सरकारची मोठी घोषणा समोर आली आहे. थोडं सविस्तर सांगतो मित्रांनो. महागाईच्या काळात दवाखान्याची पायरी चढली की लाखाचं बिल कसं होतं हे कोणालाही सांगायला नको. औषधांचा खर्च वाढलाय, डॉक्टरांची फी वाढली आहे आणि हॉस्पिटलचा खर्च तर गगनाला भिडलाय. अशा वेळी आपल्याला आधार वाटतो तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेमचा. पण थांबायला इथेच होतं. हेल्थ इन्शुरन्स घेणं हे सुद्धा आता स्वस्त राहिलेलं नव्हतं. आपण आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पॉलिसी काढायला जातो आणि तिथेही आपल्याला 18% जीएसटी भरावा लागत होता. म्हणजे आधीच हप्ता जास्त आणि त्यावर टॅक्सचा बोजा. पण आता चिंता मिटली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. सर्वसामान्यांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा दिलासा दिला आहे. आता हेल्थ इन्शुरन्स टॅक्स फ्री होणार आहे. काय आहे हा निर्णय, याचा तुमच्या खिशावर नेमका किती परिणाम होईल आणि तुमचे किती पैसे वाचणार, सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल MH. सर्वात आधी बातमीच्या मुळाशी जाऊया. जीएसटी काउन्सिल 56वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली आहे. सरकारने निर्णय घेतला आहे की 22 सप्टेंबर 2025 पासून आरोग्य विमाच्या हप्त्यावर लागणारा 18% जीएसटी पूर्णपणे काढून टाकला जाईल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. 18% जीएसटी आता शून्य झाला आहे. आजवर आपण जी काही पॉलिसी घेत होतो, मग ती तुमच्या स्वतःसाठी असो, संपूर्ण कुटुंबासाठी असो किंवा घरातल्या आजी आजोबांसाठी असो, या सर्वांवर सरकार 18% टॅक्स घेत होतं. पण आता हा टॅक्स पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. सरकारचा हा निर्णय फक्त एक आर्थिक बदल नाही, तर 2047 पर्यंत सर्वांसाठी आरोग्य विमा या मिशनचा एक भाग आहे. प्रत्येकाला औषधोपचार मिळावा, पैशाअभावी कोणाचाही उपचार थांबू नये, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. आता तुम्ही म्हणाल, ठीक आहे, जीएसटी रद्द झाला, पण आम्हाला नेमका किती फायदा होईल? चला हे आपण एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे. या पॉलिसीचा मूळ हप्ता आहे 30,000 रुपये. सध्या तुम्हाला या 30,000 रुपयांवर 18% जीएसटी भरावा लागतो. 30,000चे 18% म्हणजे 5400 रुपये. म्हणजेच तुमच्या खिशातून एकूण 35,400 रुपये जातात. नव्या नियमांनुसार तुम्हाला फक्त मूळ हप्ता भरावा लागेल. मूळ हप्ता 30,000 रुपये, जीएसटी 0. ऐकून भरावे लागतील 30,000 रुपये. विचार करा, हे 5400 रुपये तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी, घरच्या किराण्यासाठी किंवा इतर बचतीसाठी वापरू शकता. आणि जर तुमची पॉलिसी मोठी असेल, समजा 1 लाखाचा प्रीमियम असेल, तर तुमचे थेट 18,000 रुपये वाचणार आहे. ही रक्कम सामान्य माणसासाठी खूप मोठी आहे. हा निर्णय फक्त पैसे वाचवण्यापुरता मर्यादित नाही, तर याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. याचे प्रमुख 5 फायदे काय आहेत ते पाहूया. सर्वप्रथम, मध्यमवर्गीयांना मोठा आधार. मध्यमवर्गीय माणूस नेहमीच काटकसर करून जगत असतो. अनेकदा प्रीमियम खूप जास्त आहे म्हणून लोक इन्शुरन्स काढणं टाळतात. पण आता किंमत 18%ने कमी झाल्यामुळे अनेक नवीन लोक इन्शुरन्स घ्यायला पुढे येतील. त्यानंतर द्वितीय, ज्येष्ठ नागरिकांना दिलासा. वयाची 60 ओलांडली की इन्शुरन्सचा हप्ता खूप वाढतो. त्यात 18% टॅक्स म्हणजे दुखापत आणि त्यावर मीठ सोडल्यासारखं होतं. आता तो टॅक्स गेल्यामुळे निवृत्ती वेतन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यानंतर तृतीय, ग्रामीण भागात विस्तार. शहरात तरी लोकांना इन्शुरन्सचं महत्त्व कळले, पण खेड्यापाड्यात अजूनही लोक यापासून दूर आहेत. आता प्रीमियम स्वस्त झाल्यामुळे विमा कंपन्यांना ग्रामीण भागात पॉलिसी विकणं अगदी सोपं होईल. त्यानंतर चौथं, जास्त कव्हरेज घेता येईल. बघा, आधी जर तुमचे 35,000 बजेट असेल तर त्यातला मोठा भाग टॅक्समध्ये जात होता. आता टॅक्स वाचल्यामुळे त्याच पैशात तुम्ही 3 लाखांऐवजी 5 लाखांची पॉलिसी घेऊ शकता. म्हणजेच त्याच बजेटमध्ये तुम्हाला जास्त सुरक्षा मिळेल. त्यानंतर शेवटचं, पहिल्यांदा पॉलिसी घेणाऱ्यांसाठी उत्तम संधी. ज्यांनी आजवर कधीच पॉलिसी घेतली नाही त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. स्वस्त दरात स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित करण्याची हीच योग्य वेळ आहे. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे, पण विमा कंपन्यांचं काय? या निर्णयाचा त्यांच्यावर काय परिणाम होईल हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. इथे एक तांत्रिक मुद्दा आहे, ज्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर विमा कंपन्या जेव्हा जाहिराती करतात, कमिशन देतात किंवा टेक्नॉलॉजी वापरतात,
तेव्हा त्या खर्चावर त्यांनी जो टॅक्स भरलेला असतो तो त्यांना सरकारकडून परत मिळायचा, म्हणजेच रिफंड म्हणून मिळायचा. यालाच ITC म्हणतात. पण आता सरकारने फायनल पॉलिसीवरचा टॅक्सेस काढून टाकला आहे. त्यामुळे कंपन्यांना हा जुना टॅक्स रिफंड म्हणजेच ITC मिळणार नाही. यामुळे विमा कंपन्यांना खर्च थोडा वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते काही कंपन्यांना हा वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी मूळ प्रीमियम थोडा वाढवू शकतो. पण घाबरू नका, विमा क्षेत्रात आज प्रचंड स्पर्धा आहे. जर एका कंपनीने भाव वाढवले तर ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे जाईल. त्यामुळे ग्राहकांचा विचार करता कंपन्या प्रीमियम मध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता कमीच आहे. शेवटी स्पर्धा असल्यामुळे फायदा ग्राहकांचाच होणार. मित्रांनो, हा निर्णय ऐकल्यावर तुमच्या मनात नक्कीच काही प्रश्न आले असतील. चला ते प्रश्न सुद्धा पाहूया आणि त्यांचे उत्तर सुद्धा. प्रश्न क्रमांक 1, हा नियम नक्की कधीपासून लागू होणार? तर मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा, 22 सप्टेंबर 2025 या तारखेला किंवा त्यानंतर तुम्ही जो काही हप्ता भराल त्यावर GST लागणार नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, माझी पॉलिसी आधीच सुरू आहे, मला फायदा मिळेल का? हो नक्कीच, पण तुमच्या पुढच्या रिन्युअलवर, समजा तुमची पॉलिसी ऑक्टोबर 2025 मध्ये रिन्यू होणार असेल तर तुम्हाला GST नसलेला कमी हप्ता भरावा लागेल. पण जर तुम्ही 22 सप्टेंबरच्या आधी हप्ता भरला असेल तर मात्र जुन्या दरानेच पैसे द्यावे लागतील. प्रश्न क्रमांक 3, मी 3 वर्षाचा प्रीमियम एकत्र भरला आहे, मला रिफंड मिळेल का? उत्तर आहे दुर्दैवाने नाही. जर तुम्ही ॲडव्हान्समध्ये 3 वर्षाचे पैसे GST सकट भरले असतील तर सरकार त्याचा परतावा देणार नाही. आणि नियम फक्त 22 सप्टेंबर 2025 नंतरच्या पेमेंटसाठी लागू आहे. नंतर प्रश्न क्रमांक 4, पॉलिसीचे फायदे कमी होतील का? उत्तर आहे नाही. तुमची पॉलिसी तीच राहील, कव्हरेज तेच राहील, हॉस्पिटलची लिस्ट तीच राहील, बदल फक्त पैशांमध्ये होईल, तो म्हणजे तुम्हाला कमी पैसे भरावे लागतील. तर मंडळी, हा निर्णय भारतीय आरोग्य क्षेत्रासाठी एक गेम चेंजर ठरू शकतो. आजच्या काळात आजार सांगून येत नाही. हार्ट अटॅक, कॅन्सर किंवा साध्या व्हायरल इन्फेक्शनसाठी ऍडमिट व्हावं लागलं तरी लाखांचं बिल होतं. अशा वेळी खिशात हेल्थ इन्शुरन्स कार्ड असणं हे एखाद्या ढालसारखं काम करतं. सरकारने GST हटवून एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता दुसरं पाऊल तुम्हाला टाकायचं आहे. जर तुमच्याकडे पॉलिसी नसेल तर 22 सप्टेंबर नंतर नक्की घ्या, आणि जर असेल तर ती वेळेवर रिन्यू करायला विसरू नका, कारण 18% ही छोटी रक्कम नाही, ती तुमची हक्काची बचत आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं आपण म्हणतो. सरकारने आता या संपत्तीचं रक्षण करणं थोडं स्वस्त केलं आहे, त्याचा लाभ घ्या. तुम्हाला ही बातमी कशी वाटली आणि या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? 18% GST माफी पुरेसी आहे का? हे आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.